आयोजकांनी आग्रहाची विनंती केल्यामुळे मी मुंबईवरून आलो. येताना विचार केला, हा जो वेळ आहे मी आपल्याला काय सांगणार. त्यापेक्षा येतानाच मी डोक्यात विचार केला की तुम्हाला काय सांगायचं आहे. मग ते मी एक हिंदीमध्ये रचना केली. ती रचना मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि आटोपत घेणार आहे. मुळात ती रचना आपल्या प्रत्येकाचं समाजाप्रती जे उत्तरदायित्व आहे. बरंच काही मला सांगायचं होतं, परंतु आयोजकांच्या आणि वेळेभावी मी समजू शकतो, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला सर्वच बाबासाहेब सांगून जातात. माझा प्रश्न फक्त हा आहे इथं उपस्थित सगळ्यांना, तुम्ही सर्वांची स्वप्न आहेत. माझे मुलं आय एस व्हावे, IPS व्हावे, मोठे अधिकारी व्हावे, तुमच्या पदस्थ अधिकारी व्हावे, जज व्हावे, डॉक्टर व्हावे, इंजिनियर व्हावे, मान्य आहे आणि तुमच्या अपेक्षा सुद्धा मान्य आहे. परंतु पुढे काय? फक्त त्यांना डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर बनवून चालेल? बस एवढंच आपलं स्वप्न आहे? आपल्या बाबासाहेबांनी हेच सांगून गेले. इथं बसलेला जो समाज आहे हा समाज म्हणजे संपूर्ण आंबेडकरी चळवळ नाही. तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. तुम्हाला माझ्यासारख्या भाषणाची गरजच नाही. मला जे पोहोचवायचं आहे ते तुमच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सर्वदूर असणारी जी जनता मला ऐकू शकत नाही, ज्यांना चळवळ काय ती माहिती नाही, ज्यांना पुढे कसं जायचं, बाबासाहेब कोण आहे ते माहिती नाही, त्या सर्वांपर्यंत तुम्हा लोकांना ही चळवळ पोहोचवायची आहे. मला सुद्धा तुमच्या सोबतच, फक्त तुमची जबाबदारी नाही, ती माझी सुद्धा नैतिक जबाबदारी आपली सगळ्यांची, जरी कुठे लिहून ठेवलेलं नसेल. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमच्या मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये जर 8 विषय असतील तर 9वा अनिवार्य विषय तुम्ही बाबासाहेबांचा ठेवा. तो तुम्ही त्यांना घरी शिकवा. मला माहिती आहे तो विद्यालयात शिकवला जाणार नाही. तुमची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे की तो विषय तुम्हाला घरी शिकवायचा आहे. तुम्हाला त्यांना बाबासाहेब सांगायचे आहे. प्रत्येकाच्या घरात, त्यांच्या जिथं पाहता क्षणीच, घरात एंट्री करता क्षणीच दिवाळीवर बाबासाहेबांचा एक फोटो लागला पाहिजे. तो यासाठी की प्रत्येक क्षणोक्षणी तुम्हाला ती आठवण करून दिली पाहिजे की याच माणसामुळे माझे अस्तित्व आहे. बाबासाहेबांना आपण सांगतो सिम्बॉल ऑफ नॉलेज. हे फक्त सिम्बॉल ऑफ नॉलेज नाही, ते आपल्या अस्तित्वाचं प्रतीक आहे. ते आपल्या सिम्बॉल ऑफ प्रेझेन्स, आपल्या अस्तित्वाचं ते प्रतीक आहे. फक्त नॉलेजचं प्रतीक नाही. ते इतरांसाठी असतील, पण आपल्याला माणसामध्ये आणण्यासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावून आणि स्वतःच्या परिवाराची, स्वतःच्या नोकरीची, कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता आयुष्यभर जे झटलेत ते बाबासाहेब. त्यांना जर आपण एकदा स्मरण केलं आणि त्यांचं चरित्र वाचलं तर कदाचित लक्षात येईल की त्यांचा जो त्याग होता, आपण शक्यच नाही तो त्याग करणं, करूही नाही, ठीक आहे, परंतु निदान त्यांची मुवमेंट, त्यांची चळवळ चालू ठेवण्यासाठी आपल्याला थोडंफार जरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपण चाललो, त्यांनी सांगितलेले जे मूल्य आहेत ते जरी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाडलो, तरी ही मुवमेंट, ही चळवळ तशीच पुढे जात राहील. मला अशी अपेक्षा आहे. मी जास्त बोलणार नाही. बरं झालं आयोजकांनी मला सगळ्यात शेवटी बोलण्याची संधी दिली. मी हे सुद्धा बघत होतो की कोण आधी उपस्थित आहे, नेमकी चळवळ आता कशी आहे. काही लोक वेळ मिळेल तेव्हा चळवळीसाठी देतात. ती चळवळ नाही. तुम्हाला चळवळ करायची आहे त्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल. माझं जेवण झालं, मला आता आराम करायचा आहे, चला आता मी कोणाला तरी ऐकतोय, YouTube बघतो, म्हणून तुम्ही जर चळवळीकडे बघत असाल तर आपण कुठेतरी चुकतोय. आणि ही चळवळ इथं संपल्यात जमा आहे. तुमची पुढची पिढी तिला चळवळ समजणार नाही. त्यामुळे मी काल येताना काही ओळी लिहिल्यात, बस तेवढ्या वाचतोय आणि आटोपत घेतोय. रचना पूर्ण नाही, कदाचित काही चुकाही असतील. अगदी 2-4 तासामध्ये मी ते लिहिलंय. हा जो चेहरा आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. ही कविता वाचन झाल्यानंतर जोपर्यंत मी गोंदियात आहे, प्रत्येकाच्या घरी येणार, प्रत्येकाला मी विचारणार, प्रत्येकाच्या घरी येऊन मी विचारणार की तुमचं चळवळीप्रती काय उत्तरदायित्व आहे. आणि कविता लिहिण्यामागचा दुसरा एक उद्देश होता की आयोजकांनी मला यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड म्हणजे मला द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. मी आयोजकांना विनंती केली होती. अवॉर्ड म्हणजे असं झालं की मी आयोजका समितीपैकी एक आहे, म्हणजे आपल्याच बापाने आपल्याच पोराचा गुणगौरव करायचं आणि आपल्यालाच अवॉर्ड द्यायचा.
ते कुठेतरी चुकीचं वाटतंय. म्हणून मी त्यांना म्हटलं होतं, ज्यांनी चळवळीमध्ये आपलं पूर्ण आयुष्य घालवलं, ज्यांनी 25-30 वर्ष चळवळ जगली, चळवळ जगवली, जिवंत ठेवली, अशा लोकांना तो सत्कार व्हावा म्हणून त्या चळवळीसाठी म्हणूनच मी ती कविता सुद्धा मला सुचली आणि मी सुरू करतोय. ये पुरस्कारों की जंजीरों से मुझे मत जकड़ो, ये पुरस्कारों की जंजीरों से मुझे मत जकड़ो, चल पड़ा हूं बाबा साहब के सपनों का भारत बनाने, चल पड़ा हूं बाबा साहब के सपनों का भारत बनाने, डरता हूं कहीं ये जकड़न मुझे रोक ना दे, डरता हूं कहीं ये जकड़न मुझे रोक ना दे, और हमारे पढ़े लिखे होनार मगर सामाजिक गवार लोगों की सूची में मुझे झोंक ना दे। मैं वो अब्दुल कलाम बनना चाहता हूं, मैं वो अब्दुल कलाम बनना चाहता हूं जिसको देखकर पिछड़ों का बच्चा बच्चा पढ़े, मैं वो अब्दुल कलाम बनना चाहता हूं जिसको देखकर ये भारत का हर बच्चा बच्चा पढ़े, और ऐसा भगत सिंह भी बनना चाहता हूं जो दबे कुचले पिछड़ों की आजादी के लिए फांसी पे चढ़े, और ऐसा भगत सिंह भी बनना चाहता हूं जो दबे कुचले पिछड़ों की आजादी के लिए फांसी पे चढ़े। मैं सुभाष चंद्र भी बनना चाहता हूं, मैं सुभाष चंद्र भी बनना चाहता हूं जो ऐसी फौज बनाए कि जातिवाद को हटा सके, जो जातिवाद को हटा सके। मैं समता सैनिक दल का वो सैनिक भी बनना चाहता हूं जो समाज की विषमता को मिटा सके, जो समाज की विषमता को मिटा सके। मुझे ये सम्मान भी मत दो, मुझे ये सम्मान भी मत दो, डरता हूं कहीं ये मेरे खून को ठंडा ना कर दे, मुझे ये सम्मान भी मत दो, डरता हूं कहीं ये मेरे खून को ठंडा ना कर दे, क्योंकि चल पड़ा हूं मैं बाबा साहब के सपनों का भारत बनाने, क्योंकि चल पड़ा हूं मैं बाबा साहब के सपनों का भारत बनाने। मैं सावित्री भी बनना चाहता हूं, मैं सावित्री भी बनना चाहता हूं जो आज भी हर विवेश महिला को पढ़ने का साहस करे, मैं सावित्री भी बनना चाहता हूं जो आज भी हर विवेश महिला को पढ़ाने का साहस करे, और उनके लिए तलवार चलाने वाली झांसी भी बनूं, और उनके लिए तलवार चलाने वाली झांसी भी बनूं जो हमारी माँ बहनों के साथ अत्याचार का दुस्साहस करे, जो हमारी माँ बहनों के साथ अत्याचार का दुस्साहस करे, जो आरक्षण समतामूलक समाज की बातें करे, जो आरक्षण समतामूलक समाज की बातें करे। मैं ऐसा छत्रपति भी बनना चाहता हूं, और जो सबको शिक्षा का अवसर प्रदान करे, और जो सबको शिक्षा का अवसर प्रदान करे, वो ज्योतिराव भी बनना चाहता हूं। अभी मुझे ये इज्जत भी ना दो, अभी मुझे ये इज्जत भी ना दो, डरता हूं कहीं ये मुझे निकम्मा ना कर दे, अभी मुझे ये इज्जत भी ना दो, डरता हूं कहीं ये मुझे निकम्मा ना करे, क्योंकि चल पड़ा हूं मैं बाबा साहब के सपनों का भारत बनाने। मैं पूंजीपतियों की संपत्ति का सर्वहारा वर्ग में विभाजन करूं, ऐसा मार्क्स भी बनना चाहता हूं। मैं पूंजीपति के संपत्ति का सर्वहारा वर्ग में विभाजन करूं, ऐसा मार्क्स भी बनना चाहता हूं। समाज के बच्चों को डॉक्टर, इंजीनियर, वकील, अफसर बना सकूं, ऐसा अध्यापक भी बनना चाहता हूं। मैं रोहित जैसे मिशनरी को इंसाफ दिलाने वाला जज भी बनना चाहता हूं, मैं रोहित जैसे मिशनरी को इंसाफ दिलाने वाला जज भी बनना चाहता हूं, और उसको आत्महत्या करने पर मजबूर करने वाले को फांसी चलाने वाला जल्लाद भी बनना चाहता हूं। हाँ, मैं हर उस शख्स की आवाज बनना चाहता हूं, हाँ, मैं हर उस शख्स की आवाज बनना चाहता हूं जिसको न्याय की उम्मीद है, उनके लिए मैं पैंथर बनना चाहता हूं, जिनको न्याय की उम्मीद है उनके लिए मैं पैंथर बनना चाहता हूं। अंत में मैं इंसान हूं, जाति धर्म से परे होकर इंसानियत के लिए काम करना चाहता हूं। मैं इंसान हूं, जाति धर्म से परे होकर इंसानियत के लिए काम करना चाहता हूं। मेरी इतनी जय जयकार ना करे, मेरी इतनी जय जयकार ना करे, डरता हूं कहीं आप लोग मुझे भगवान ना बना दे, कहीं आप लोग मुझे भगवान ना बना दे। ये पुरस्कारों की जंजीरों में मुझे मत जकड़ो, चल पड़ा हूं बाबा साहब के सपनों का भारत बनाने। जय भीम। अंत में मैं ये बोल रहा हूं और ये लिखा है, ये ऐसे नहीं कि मुझे वही करना है, मैं पहले भी बोल चुका हूं। अगर हम लोग आज अपने ज़मीर को झांक कर देखेंगे तो हमको पता चलेगा कि हमारा अस्तित्व वही आदमी की जिसकी हम जयंती मनाते हैं, नाच गाने करते हैं, पर जब मूवमेंट की बात आती है तो हम अपने घर में बैठ जाते हैं। अगर आपको मूवमेंट चलाना है
तो आपको अपना समय, अपना कौशल्य, अपना पैसा जो भी है वो समाज को देना पड़ेगा। समाज के प्रति आपका उत्तरदायित्व है। मैं ये भी चाहता हूं कि समाज में 2 आईएएस, 4 आईएएस, 5 आईपीएस बने, उससे अच्छा है कि एक चपरासी बने और वो समाज के काम आए। कोई मतलब के नहीं ऐसे आईएएस आईपीएस जो नौकरी पाते ही अपने समाज को भूल जाए। जिनको आरक्षण के ऊपर नौकरी मिली है वो बाद में पता चलता है कि अपनी नौकरी में, अपनी रोजी रोटी में खुश रहते हैं। समाज के प्रति सर ने बोला था, इसलिए मैं ज्यादा बोलना नहीं चाहूंगा। ये जो 2 वर्ग है, ये हम लोग जो है हमारा अलग वर्ग है, और जो अभी मजदूरी करके घर में थक के आया है उनका एक अलग वर्ग है। हम उनको ना अपने में मिलाना चाहते हैं और ना ही उनके लिए कुछ करना चाहते हैं। तो मेरी आप सबसे विनती है, और बाबा साहब की 132वीं जयंती के ऊपर मैं सबसे निवेदन भी करना चाहता हूँ, सबसे विनती भी करना चाहता हूँ कि हमको हमारे वो समाज को आगे लाना है, हमारे साथ में बैठाना है, हमको एक समतामूलक समाज की रचना करना है। उसके लिए हमको ये बाबा साहब की जो मूवमेंट है वो शुरू रखना है। जय भीम।